नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. परिस्थितीशी जुळवून घेताना स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता असणे हे हुशारीचे लक्षण आहे. आज आहे 12 नोव्हेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 12 नोव्हेंबर 2003 शांघाय ट्रान्स रॅपिड या प्रवासी रेल्वेने 501 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाण्याचा विक्रम प्रस्थापित केला. 12 नोव्हेंबर 2000 12 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1947 याच दिवशी महात्मा गांधी यांचे दिल्ली आकाशवाणीवरून भाषण प्रसारित झाले होते. 12 नोव्हेंबर 2000 भारताची वुमेन ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रमण्यम हिने तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे झालेल्या 34व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये वैयक्तिक रौप्य पदक मिळवले. 1998 परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना विजाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन ही ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले. 15 सप्टेंबर 2000 पासून या योजनेच्या अंमलबजावणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली. 1956 मोरोक्को, सुदान आणि ट्युनिशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला. 1930 पहिल्या गोलमेज परिषदेची सुरुवात झाली. सोव्हिएट कम्युनिस्ट पक्षातून लिओन ट्रॉट्स्की यांची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जोसेफ स्टॅलिनच्या हातात सर्व सत्ता 1927 12 नोव्हेंबर या दिवशी गेली. ऑस्ट्रिया हे राज्य प्रजासत्ताक बनले तो दिवस होता 12 नोव्हेंबर 1918. नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला. 1940 अमजद खान ह्या हिंदी चित्रपटातील नावाजलेले खलनायक यांचा जन्म झाला. श्रीधर महादेव तथा SM जोशी या समाजवादी कार्यकर्ते, नेते तसेच पत्रकार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अर्धव्यू यांचा जन्म 1904 12 नोव्हेंबर या दिवशी झाला. जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे एक संस्थापक यांचा जन्म 1896 12 नोव्हेंबर या दिवशी झाला. पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट यांचा जन्म 1880 12 नोव्हेंबर या दिवशी झाला. हे एक सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक होते. बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचा जन्म 1817 झाला. मधु दंडवते यांचे निधन 2005 आजच्याच दिवशी झाले. ते रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य व अर्थतज्ञ होते. वेदाचार्य विनायक भट्ट घैसास गुरुजी यांचे निधन 1997 झाले. वेद अध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले ते आचारनिष्ठ घनपाठी होते. इस्कंदर मिर्झा या पाकिस्तानच्या पहिल्या राष्ट्रपतींचे निधन 1969 झाले. सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानेटकर यांचा निधन 1959 आजच्या दिवशी झाले. ते अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक होते. स्वातंत्र्य सैनिक व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते केशवराव मारुतराव जेधे यांचे निधन 1960 झाले. पंडित मदन मोहन मालवीय या बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या एक संस्थापकांपैकी असलेले यांचे निधन 1946 12 नोव्हेंबर याच दिवशी झाले. मित्रांनो, हे होते 12 नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष. अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, एकत्र हा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.